नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीमध्ये 9 दिवस कोणत्या 9 रंगाचे कपडे घालायचे ते सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. नवरात्रीमध्ये 9 दिवस माता दुर्गाच्या 9 स्वरूपाचे पूजन केले जाते आणि नवरात्रीमध्ये 9 दिवस वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करून मातेच्या विविध रूपाचे पूजन करणे शुभ मानले गेले आहे आणि या 9 रंगाच्या कपड्यातून मिळणारे फळ हे वेगवेगळे असते. तर 2025 मध्ये नवरात्री 22 सप्टेंबर रोजी प्रारंभ होणार आहे आणि 1 ऑक्टोबर रोजी नवरात्री समाप्त होणार आहे. मग या 9 दिवसांमध्ये कोणते कपडे परिधान करावे, कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावे हे जाणून घेऊया. नवरात्रीचा पहिला दिवस 22 सप्टेंबर सोमवारचा दिवस. या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून मातेचे पूजन करायचे आहे. त्यानंतर नवरात्रीचा दुसरा दिवस 23 सप्टेंबर मंगळवारचा दिवस. या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान करून मातेचे पूजन करायचे आहे. या दिवशी मातेला लाल रंगाचे फूल देखील अर्पण करायचे आहे. त्यानंतर नवरात्रीचा तिसरा दिवस 24 सप्टेंबर बुधवार रोजी रॉयल निळा या रंगाचे वस्त्र परिधान करून मातेचे पूजन करायचे आहे. नवरात्रीचा चौथा दिवस 25 सप्टेंबर 2025 गुरुवारचा दिवस. या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून मातेचे पूजन करायचे आहे. त्यानंतर नवरात्रीचा पाचवा दिवस 26 सप्टेंबर 2025 शुक्रवारचा दिवस आहे. अगदी शुभ दिवस. या दिवशी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करून मातेचे विधिवत पूजन करायचे आहे. त्यानंतर नवरात्रीचा 6वा दिवस 27 सप्टेंबर शनिवारचा दिवस. या दिवशी राखाडी रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे व मातेचे पूजन करायचे आहे. तर नवरात्रीचा 7वा दिवस 28 सप्टेंबर 2025 रविवारचा दिवस. या दिवशी नारंगी रंगाचे कपडे परिधान करायचे आहे. त्यानंतर नवरात्रीचा 8वा दिवस 29 सप्टेंबर 2025 या दिवशी मोरपंखी कलरचे वस्त्र परिधान करून आपण मातेचे विधिवत पूजन संपन्न करायचे आहे. आणि नवरात्रीचा 9वा म्हणजे शेवटचा दिवस 30 सप्टेंबर 2025 रविवारचा दिवस. या दिवशी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करून मातेचे पूजन करायचे आहे. अशा पद्धतीने 2025 मध्ये नवरात्रीचे हे 9 रंग आहेत. या 9 दिवशी 9 रंगाचे वस्त्र परिधान करून आपण या 9 दिवशी मातेच्या 9 रूपाची विधिवत पूजा संपन्न करायची आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीचे 9 दिवस कोणत्या तारखेला कोणते कलर आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद.